काही मिळेल किंवा नाही मिळणार तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल. हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? सर्व ठीक असतील अशी मी आशा करते ना. आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. खरं तर आहे ना, हा व्हिडिओ आहे ना खूप म्हणजे जवळजवळ 5-6 दिवसापूर्वीचा आहे आणि आमच्याकडं रेंज नसल्यामुळे ना व्हिडिओ पण जात नाही. आता कालचाच व्हिडिओ मी कधी अपलोड केला होता, तर आदल्या दिवशी मी व्हिडिओ अपलोड केला तर तो कंप्लीट 12 तासानंतरून व्हिडिओ आहे ना तुमच्यापर्यंत पोहोचला. इतका प्रॉब्लेम देतो आहे, अशी रेंज येते जाते सारखी सारखी, त्याच्यामुळे ना व्हिडिओ पण जात नाही. आणि मग व्हिडिओ म्हणजे काढायला पण इंटरेस्ट वाटत नाही, मग कारण की आपण इतकी व्हिडिओ काढतो. आणि हा व्हिडिओ आहे ना म्हणजे याच्यामध्ये जे मी तुम्हाला शेअर केलं आहे तर ते ना खरं तर इतके छान छान व्हिडिओ काढलेले होते, पण आहे ना मी दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये काढले होते, म्हणजे काकूच्या मोबाईलमध्ये काढले होते. आणि त्या मोबाईलमधून माझ्यापर्यंत यायला पण वेळ लागला, कारण मला असं वाटलं तर रेंज आली तर येईल, पण मी खूप वाट बघितली तरी पण म्हणजे आले नाही व्हिडिओ. म्हणजे खूप व्हिडिओ आहे ना ते मिस झालेले. तर मग ठीक आहे, जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करेलच मी. तर आता इथे ना मी काही साड्या आहे ना कटिंग करून ठेवले होते. आता मी जेवढे येतात साड्या कटिंग केले होते ना, म्हणजे ब्लाऊज वगैरे, तर ह्या दिवसापासून तर आत्तापर्यंत जो ब्लाऊज मी मशीनवर ठेवलेला होता ना, तो ब्लाऊज अजूनही आहे, कारण की लाईट नसल्यामुळे लाईट डीम होती. तर आता मी जे ब्लाऊज कटिंग केले आहे ना ते सर्व प्रिन्स कटचे पूर्ण आकार बघा कसा झालेला आहे. आणि आता मी हे 3 ब्लाऊज शिवून घेतलेले हे आहे. तर हा किती 32 साईजचे तिन्ही ब्लाऊज, 1 2 आणि 3 असे हे 3 ब्लाऊज शिवून झालेले आहे. आणि आता हे 5-6 ब्लाऊज त्यांचे कटिंग करून ठेवते. पहिले ना आता त्या साड्यांच्या ना सर्व पिको करून घेते. आणि बघा ना बाहेर किती चिखल झालाय, पाऊसच एवढा आहे तर, आणि तो ट्रॅक्टर येतो जातो ना त्याच्यामुळे तो जास्त चिखल होतो. हे ना 5-6 ब्लाऊज इथं हे सर्व ना प्रिन्स कट आहे. ते प्रिन्स कटचे ब्लाऊज कटिंग करून घेते पहिले. आता किती ते 34 साईजचे प्रिन्स कटचे ब्लाऊज होते. किती आहे? 10 आहे का? 4 आहे का? अरे नाही ना, डोक्याचं पण माप घेतो ना रे. हा किती रे? हा 4 आहे. हो रे. नाही नी 10 9 4 आणि 10 एवढंच येतं ना. तुला बुबू कुठे झाला दादा? दाखव कुठे चप्पल लागली, दाखव 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 लवकर. इथं बसवान दाखव मग. आपण जसं करतो ना तसंच आपलं बघून आहे ना, म्हणजे माझं बघून स्वामी पण करतो, माप घ्यायला बघतो. आणि संध्याकाळी नंतरून तेवढं काम झाल्यानंतर मी आहे ना माझ्या म्हणजे चुलत काकांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम होता, मग तिकडे आलेली होती. ह्या कार्यक्रमाचेच खूप छान व्हिडिओ काढलेले होते, पण ते माझ्यापर्यंत आले पण नाही लवकर. आणि मला वाटलं येतील येतील, पण ते शेवटपर्यंत आलेच नाही, कारण की रेंज नसल्यामुळे ना ते येत नव्हते. त्याच्यामुळे म्हटले चला मग मी तो व्हिडिओ पण यायला खूप वेळ झाला. कार्यक्रमाचं नियोजन खूप छान पद्धतीने केलेलं होतं. आता त्यांचं थोडंसं फोटोशूट चाललेलं होतं. त्याच्यानंतरून येईन आपल्या फोटोची म्हणजे आपल्या गणपती बाप्पाची पूजा करून घेतील, म्हणजे कसं तिथून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर आता गणपतीची पूजा वगैरे त्यांनी म्हणजे गणपतीचा फोटो ठेवलेला होता, त्याची पूजा करून घेतलेली. आणि म्हणजे सर्व पाहुणे रावळे म्हणजे सगळे नातेवाईकांना त्यांनी आमंत्रण केले होते, सर्वजण आलेले होते. आणि त्यांचा मुलगा नाही त्यांचा सत्कार करतोय बघा. संपूर्ण परिवार त्यांचा एक आहे, संपूर्ण परिवार यायचं. ऑप्शन पण होत आहे, ऑप्शन पण त्यांचं होत आहे. बांधल्याचं प्रतीक असलेलं ऑप्शन या ठिकाणी करून
मोदक साहेबांना पुरस्कार कार्यासाठी शुभेच्छा देत आहेत. नुसतं कार्य करणे नाही तर या सर्वांशी समन्वय राखून भाऊंनी काम केलं. कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर आतापर्यंत ॲलिगेशन आलं नाही. भाऊंचं जीवनक्रम चालू असताना माझ्या कुटुंबियापैकी माझ्या माहितीप्रमाणे भाऊ 2 नंबरला होता. माझा स्नेह नमस्कार. सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमासाठी, आजच्या या कौतुक सोहळ्यासाठी खरं तर आपण सर्वजण इथे अमूल्य वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि तुम्हाला धन्यवाद देते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही असे टप्पे असतात ते फक्त केवळ त्यांचे नसतात तर त्यांच्या कुटुंबाचे देखील असतात आणि ते टप्पे हे त्यांच्या कुटुंबासाठी खरं तर अभिमानाचे असतात. असाच आजचा हा काहीतरी आजचा दिवस एक असा थांबण्यासाठी आहे. आज माझे दादा आज त्यांच्या 27 वर्षाच्या वनविभागीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त होत आहेत. याचा आज आम्हाला खूप मोठं कौतुक आहे आणि अभिमानी आहे. माझे दादा फक्त महाराष्ट्र वन विभागातून सेवानिवृत्त नाही झाले तर त्यांनी वन अधिकारी म्हणून केवळ नोकरी नाही केली तर निसर्गाचे संरक्षण, वन्यजीवांचे संवर्धन आणि पर्यावरणाचे जतनही केले. महाराष्ट्र शासन वन विभागाची नोकरी 27 वर्ष निवृत्ती करून आम्ही सेवानिवृत्त होत आहे. तसे उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर व माझे प्रिय सहकारी आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनो, सर्वांना माझा नमस्कार. आजचा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि तितकाच अविस्मरणीय आहे. माझ्या 27 वर्षाच्या महाराष्ट्र शासन वन विभागाच्या सेवेतून मी आज सेवानिवृत्त झालो आहे. या प्रवासाकडे मागे वळून पाहताना अनेक अडचणी डोळ्यासमोर उभ्या राहतात. या आठवणींना मला सगळ्यांच्या भाषणातून एक उजाळा मिळाला आहे. वन विभागात काम करत असताना मला निसर्गाची सेवा करायला मिळाली. जंगल, वन्यजीव, पर्यावरणाचे संरक्षण आणि वाड्या वस्तीवरील गोरगरीब जनतेची सेवा करणे माझे कर्तव्य होते. हे कर्तव्य पार पाडताना अनेक आव्हाने आली, कठीण प्रसंग आले, पण वरिष्ठांचे मार्गदर्शन, आदेश आणि सहकार्यांची साथ आणि माझ्या कुटुंबाचा विश्वास, त्यामुळे प्रत्येक आव्हानांना मला मात करता आली. माझा हा प्रवास सोपा नव्हता, पण तो खूप काही शिकवणारा होता. वेळ प्रसंगी नोकरी करताना मला मान अपमान आता रिटायर झाल्यानंतरून त्यांना आहे ना भरपूर मोकळा वेळ भेटेल, म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि आवडीचे छंद जोपासण्यासाठी वेळ मिळतो. परत ताणतणावापासून मुक्ती मिळते, म्हणजे जेणेकरून रोजच्या कामाची धावपळ आणि मानसिक ताणतणाव आराम मिळतो. त्यामुळे परत त्यांना आरोग्याची काळजी घेता येईल, स्वतःच्या तब्येतीकडे आणि व्यायामाकडे नीट लक्ष देता येईल. असेच बारीक बारीक आपल्याला क्षण आहे ना त्यांना आत्मसात करता येतील. आता नोकरीच्या काळात आहे ना कसं म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष होत होतं, कसं आपल्या कुटुंबासाठी वेळ दिला जात नव्हता, आता तो पण देता येईल. आता सगळा त्यांचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ना केक कटिंग केली आहे बघा. केक कटिंग करताना पण सर्व त्यांची फॅमिलीवर आलेली होती आणि सर्वांनी मिळून केक कटिंग केला. नाती होत्या. बरं आता केक कटिंग झाल्यानंतरून सर्वजणे त्यांना कुणी फुलं म्हणा, शाल, टोपी वगैरे असे देत होते. आता इथं तुम्हाला दिसतंय ना, इथं आहे ना माझे काका आणि पप्पा उभे आणि म्हणजे ही माझी मम्मी आहे आणि इथं ही आहे ना पिंक साडीवाली ही माझी काकू आहे. तर स्टार्टिंगला तुम्हाला दिसलीच असेल. तर आणि माझी मामाची मुलगी, ही माझी मामाची मुलगी प्लस भाऊजाई पण आहे. तिचं स्वामीचं चाललं होतं थोडंफार मस्ती. आणि हे माझे सासरे तुम्हाला माहीतच असेल. आणि हे बघा, हे काका दिसत आहे ना, हे काका आहे आणि त्यांच्याजवळ उभे आहे ना ते माझे पप्पा आहे.
असे ना सर्व फॅमिली नाही इथं जमलेली होती, आत्या वगैरे पण आलेले होते. पण मग त्यांना मला व्हिडिओमध्ये घेता नाही आलं, कारण की मोबाईल माझ्याजवळ नव्हता. व्हिडिओ कुणी पण काढायचं कोणाच्या हातात मोबाईल असल्यावर. मग त्यांनीच व्हिडिओ काढले होते, कारण की स्वामी पण होता जवळ, त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायला काही जमत नव्हतं. तर असेच आपलं चला असे कार्यक्रमांमध्येच आपल्या सर्वांच्या भेटीगाठी होतात, नाहीतर एरवी अजिबात नाही. आता मी धोंड्याच्या महिन्यात मम्मी पप्पांक गेली होती, त्याच्यानंतर माझी आज भेट पण नव्हती झालेली. मग आता म्हणजे मी ह्या कार्यक्रमात त्यांना शेवटी भेटली. आणि व्हिडिओ लेट आल्यामुळे ना खूप म्हणजे सॉरी सगळ्यांना, कारण की खूप हा व्हिडिओ लेट येतोय. आणि चला नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळेच व्हिडिओ लेट येतोय, असून द्या. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करत जा. आणि तुम्हाला कशी व्हिडिओ म्हणजे माझ्याकडून अपेक्षित आहे ते पण नक्की मला सांगा. काय केलं पाहिजे, नवीन काय व्हिडिओमध्ये टाकलं पाहिजे, तर ते पण तुम्ही मला सांगा. आणि इकडे जेवणाचा कार्यक्रम वगैरे होता, आणि जेवण पण खरंच खूप छान होतं. जेवणात म्हणजे भरपूर काय होतं. आणि ही मम्मीचं चाललं होतं, पण स्वामी काय मम्मी का जात नव्हता, कोणाकडेच गेला नाही. त्याला झोप पण येत होती ना, त्याच्यामुळे ना तो जातच नव्हता कोणाकडं. तर त्याला सर्वजण म्हणे घेतो आम्ही, पण कोणाकच गेला नाही तो. तो दुपारी ना खूप कमी वेळ झोपलेला. त्यानंतर फोटोशूट वगैरे झाले त्यांचे, मी घरी निघून आली होती त्यावेळेस. रील बनवले त्यांनी छान छान. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.